काय मजेत गेले हो? काय सगळीकडे आनंद आनंदच होता नुसता. पण आता लागा लागन कामाला. कांदा कुठपर्यंत आला आपला, काय म्हणतो? आज उद्या मध्ये चल शांता. आता याच्यापेक्षा जास्त ठेवलं ना तर मग ते खराब होऊन जाईल. तर मग आता घुघू घुघू करू नको. झाले सण वारं सगळं झालं, होळी झाली, सगळं झालं. आता चल ते कांद्याचं बघून घेऊ, आपण काय काढून घेऊ. हा बरोबर म्हणता तुम्ही. पण आता आज तर नाही बाबा. आता बघा तुम्ही, आता इथेच 9 वाजले. आता जाऊ कधी, सगळ्यांना सांगू कधी, आणि मग सगळे येतील कधी? मग आजचं तर नाही जमत. तर उद्या जायचं का आपण? उद्या उद्या जाऊ मग आपण. 2-4 बायकांना आज सांगून देते आणि मग जाऊ मग आपण. हा आज तर होतच नाही म्हणा. 9 वाजले आता, आणि आज मला पण दुसरे जरा बाहेरचे काम आहे. मग आज मी काही वावरांनी नाही. तर मग असं कर, उद्या आज सांगून दे सगळ्यांना, उद्या जाऊ मग आपण. पण ते लक्षात आठवणीने ठेवू, आठवणीने सांगून दे पाहिजे शांता. हा हा हो, त्याची काळजी नका करू. पण मी काय म्हणते हो, आता गरमी तर खूपच वाढली ना. बघा ना किती घाम व्हायला नुसता जीव, नुसतं डच पाणी प्या वाटायले. तर मग मी काय म्हणतो ते हो, बघ ना शांता, काय हे करते. मी काय म्हणतो, तुम्ही काय म्हणत होते, मन पटकन काय म्हणते ते माणूस घ्यायचं असतं सकाळी सकाळी, आणि ते सिगरेट लांबण लावते. तुझं कामाच्या गोष्टी पटपट बोलून घेत असता. सिगरेट लांबण म्हणजे कामातच बोलू लागले ना. मी काय तुमच्याशी गप्पा मारू लागले का अवांतर? काही ना काही कामातच बोलत असेल ना मग. हा कामाचं बोलती, पण जरा पटपट बोलत आहे ना. मी काय म्हणते, मी काय म्हणते, पटपट बोलत माणसाने कोण दिलं तेव्हा तर जाते तिकडं, मला बोलायचं तुमच्याशी. जातो मग, जा तिकडं. हो तर काय, काही बोलू नको म्हणजे. काही बोलत तुला फुगायचो, लांब लावत राहती. बोलण्याची पद्धत बघेल जरा. मला का शिकू मी कसं बोलायला पाहिजे कसं नाही ते. बरोबर बोलते मी. हो ना, तर काय तुमचं तर कधी काही चालतं. काय 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 लांबून लावत होते मी, सांगतच होते ना. आता खर्चाची गोष्ट एकदम सांगितलं तर तुमचं तोंड फुगता लगे मग. म्हणून जरा हळूहळू सांगत होते. काय खर्च काढला होता? काय आलं नवीन आता पुन्हा तुझं पुन्हा? कूलर आहे ना म्हणजे घरामध्ये, गरमी जीव चालला माझा. नाही तर काय, पंखा पण नुसतं गरम वारा फेकत बसते. दिवसभर लायला येऊन जाते माझ्या अंगाची नुसती गरमीनी. कूलर आणून दे मला घरामध्ये. आता बरं तुझं तोंड चालतं, तेव्हा पटकन सांगितलं होतं. जीव चिडायला होतं माणसाचा नुसता. आले तुम्ही मोठे. तुमचा तर कधी जीव कशाला चिडत राहतो. निमित्त पाहिजे तुम्हाला नुसतं. मला कूलर आणून दे, मला सांग. हेच जर तेव्हा नीट सांगितलं असतं तर कशाला चिडलोस तुम्ही? मला काही इकडचं तिकडचं सांगू नका. मला कूलर आणून द्या आणि बस. हा बघतो मी, कूलर आणायचं मी आणायचं कधी आणायचं बघतो मी. मला नको शिकू. चहा ठेव माझा, जा. चहा पण बाहेरच घ्या. मोठे आले ना तुम्ही, बाहेर घ्या आता चहा. मी नाही ठेवत, रिकामी नाही मी चहा ठेवत बसायला तुमचा. असं का? बाहेर घेऊ का चहा? घेतो मी. 100 दुकान आहे बाहेर चहा विकणारे. राहू दे, नको टाकू. हा हा जा, बाहेरच घ्या चहा. चांगलं फ्रेश वाटत होतं सकाळी सकाळी. सगळा मूड खराब करून टाकतं बाबा हे. खरं बाबा, आता पूर्ण दिवस किचकिचीत घाण जातो माझा. जाऊ दे मेलं, काय किरकिर घालता सकाळी. काहीतरी बोलले होते मी, चांगलंच तर बोलत होते ना. आता खर्चाची गोष्ट आहे म्हणून थोडं हळूहळू बोललं, थोडं प्रेमाने बोलत होते. काही नाही, इकडचा तिकडचा राग असेल. आता हे काय चिडण्यासारखी तरी गोष्ट होती का? जाऊ दे, आता तसंही माझा मूड खराब झालेलाच आहे. आता मी जरा जाऊन ज्योतिषीच बोलून येते. टर चालली नुसती गावामध्ये तिची माझ्या पोरीबद्दल. विचारण्यात येते तिला, म्हणजे काय बोलायचं ते एकदाच बोलून घे माझ्या समोर. लोकांना जाऊन सांगायची गरज नाहीये. आणि आता माझ्या कानावर यायला नाही पाहिजे, नाही तर अशी झोपटते तिला, तिथंच झोपटून काढते चांगलं. आई, चहा जमला होता ना? आता आम्हाला कसं दोघांना थोडं कमी साखरेचाच प्यायची सवय लागली, आणि तुम्हाला लागतो जास्त साखरेचा. मग जमला होता का याच्यापेक्षा थोडी जास्त साखर टाकत जाऊ? नाही जमला होता, काही हरकत नाही. चांगला झाला होता, मस्त झाला होता. आता जेवायची काय तयारी करायची मग बाई? कांद्याच्या पातीचं पिठलं करते म्हटलं आई. आवडेल का सगळ्यांना? बाबा खातीन का? चालतं ना, कांद्याच्या पातीचं पिठलं जमतं बाई, आवडतं मला तर. आणि छान छान मस्त. मग मी भाकरी टाकू का त्याच्यासोबत, कांद्याच्या पातीच्या पिठल्यासोबत? नको नको नको, राहू द्या. मी पिठलंही करते आणि भाकरीही करते. ते नाश्त्याला पोहे करून ठेवलेले आहे, तर ते देते आता पहिले सगळ्यांना. गरमागरम मस्त त्याच्यावर कांदा लिंबू आहे सगळं छान. तर मग ते देते आणि मग स्वयंपाक करून निवांत. आई काय म्हणता? हां चालतं, तसं पण चालतं. कांद्याची पात मग देऊन दे मला, मी थोडी साफसूफ करून चिरून ठेवून देते मग तुला. हां ते जमतं. आणि मग लसूण पण द्या मला सोलून. शीला, ए शीला, शीला. बाई शांताबाई आली वाटतं. शांताबाई पण काय खालूनच आवाज देती. बघ ना काय म्हणते ती. कशाला काही आवाज काम असन म्हणून आवाज देत असन. बघ तू काय म्हणते शांताबाई. खालूनच आवाज येऊ लागली. ये ना वरती जरा. नाही नाही बाई शीला, माझं तुझ्याकडे काम आहे थोडं. तूच ये खाली. येत असेल तर, मी नाही येत वरती. बरं बरं थांब आले.
आई मी बघते शांताबाई काय म्हणते ते, खाली जाऊन येते. तुम्हाला पोहे देते नाश्त्याला, तुम्हाला आणि बाबांना, आणि मग मी खाली जाऊन येते. राहू दे पोहे राहू दे, मी घेऊन घेते पोहे. त्याचं काय एवढं, तू हे कर, जाऊन ये पटकन काय म्हणते ते. बरं मग तिथे ठेवलेले गरमचे घेऊन घ्या आरामात. हो हो. बाप्पा शांताबाई काऊन असं एवढं तोंड फुगून घेतलं आणि लाल लाल गुलाबी करून ठेवलं टमाट्यासारखं? काय झालं तुला? शीला, माझं डोकं एकदम फिरलेलं आहे. इतकं मला असं सनसनून डोकं निघतंय माझं. तू चलती का माझ्यासोबत त्या ज्योतीकडे? अगं पण शांताबाई तुम्हाला सांग, तू तिच्यावर एवढी चिडली शांताबाई? अगं ती तशीच आहे बाई, ती अशीच डोकं लावत राहती, तिला काही काम धंदे नाही ना, मग ती अशीच डोकं लावत राहती. तू कशा तिच्यावर एवढे डोकं खराब करून घेती? नाही, माझं डोकं काय फक्त तिच्या याच्यावर खराब नाही झालेलं. माझं डोकं असंच खराब झालेलं आहे. ह्यांनीच माझं डोकं खराब केलं आज. तर तू चल बाई, मग आज मी ते प्रकरणच बंद करून टाकते. तसे माझं डोकं सणकलेलं आहे. आज मी तिला बोलते एकदाची मोकळी आणि तिला सगळं बंद करून टाकते. नाही तर उगी ती माझ्या हात धुवून मागे लागली. बरं चल मग. ए ज्योती, ज्योती ये बाहेर. काय शांताबाई, कशाला आवाज देऊ लागली मला? ये इकडं, बोलायचं मला तुझ्याशी जरा. ये इकडं. का ग ज्योती, तुला काय त्रास आहे का माझ्या पोरीचा आणि माझा? बघू लागले मी. काल ती शोभा आलती सांगायला मला, लगेच तिच्यापर्यंत जाऊन गाराणे केले तू. तुझ्या माझ्या पोरीने तुझ्या इथल्या कैऱ्या तोडल्या म्हणून. एक तर माझ्या पोरीने तुझ्या इथल्या कैऱ्या तोडल्या नाही सगळ्यात पहिले तर, आणि दुसरी गोष्ट एकटी माझी पोरगी नव्हती तिथं. तुला त्रास काय माझा की तू माझ्याच नावाचं बदनामा करू लागली पूर्ण गावभर म्हणून? हे बघ शांताबाई, मला तुझी पोरगी दिसली आणि मला सगळ्यांनी सांगितलं तुझ्या पोरीने केलं म्हणून, आणि शोभा माझी मैत्रिणी म्हटलं. मी काय गावभर नाही करत फिरते म्हटलं. हो हो माहिती मला. त्या दिवशी मी चालले होते ना तुझ्या मागून, तू आणि ती लीला नाही का, तिच्या मागून चालले होते मी. मग मी ऐकलं तुमच्या दोघींचं बोलणं सगळं. हो ना तर काय, तूच का ना भरू लागली इकडं तिकडं. सगळेजण मला विचारू लागले तुझ्या पोरीला काय वळण लावलं, तुझ्या पोरीला काय वळण लावलं. अरे लेकरू येते, सगळ्यांचे लेकरं हे कर मस्ती करतात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, आणि तू आली मोठी हे करणारी. आता हे बघ शेवटचं सांगते, माझ्या पोरीबद्दल काही बोलायचं नाही. शांत बस शांत बस शांताबाई, जास्तीची टटर करू नको, बडबड करू नको जास्तीची. एक तर तुझी पोरगी आली ती चोरायला, आणि पुन्हा तूच मला येऊन शिकू लागली. सांगन मी, माझ्या मैत्रिणींना सांगितलं मी. तू नाही सांगत का तुझ्या मैत्रिणींना? मला काही पाठी मागे बोलायची सवय नाही. मी जे बोलते ते तोंडावर बोलते. हो ग, आली मोठी तोंडावर बोलणारी. माहिती मला काय गुणाची, तू काय तोंडावर बोलते काय नाही बोलत ते. अख्ख्या गावभर तर करत फिरू लागली माझ्या पोरीचं. स्वतःच्या घरात लक्ष दे जरा. तुझ्या दोन्ही पोरांकडे लक्ष दे ना. कशाला माझ्या पोरीवर नजर ठेवती? मी नव्हते आले तुझ्या पोरीवर नजर ठेवायला, ती आलती माझ्या शेतामध्ये, कळलं का? आणि तू सांगितलं असेल ना शांताबाई, तुम्हीच सांगितलं असेल ना की जा बाई ज्योतीच्या तिथं लय कैऱ्या आलेल्या आहेत त्या हे करून घे. ऐ भीक नाही लागलं म्हटलं आम्हाला की तुझ्या वावरात पाठवून. माझ्या पण वावरांनी आहे 2 झाडं म्हटलं. विकायला नाही आलं तरी घरच्या खाण्यापुरत्या कैऱ्या आहेत आम्हाला. हो ना तर काय, आणि जर नसतील पण आल्या ना पैसे देऊन विकत घेईन मी. काय पागल कुत्रा नाही चालू तुझ्या वावरात पाठवून माझ्या पोरीला म्हणून. तू माहितीये ना काय माजलेली आहे म्हणून तू. माजोडी म्हणती का शांताबाई? जरा तोंड सांभाळून बोल ना. तुझ्या घरचं थोडी खाते मला माजोडी म्हणायला. घमंडी आहे ना ज्योती तू, एक नंबरची घमंडी. तू हात धुवून माझ्या मागे लागली. मला माहिती नाही का कैरीचा आता एक नुसता बहाणा आहे तुला. माझ्यावर राग काढायचा होता तुला. हा मग आहेच मला तुझ्यावर राग शांताबाई. नाही असं नाही. तुला नवीन मैत्रिणी भेटल्या तर तुला काही मैत्री तोडली माझ्याशी? मैत्री मी नाही तोडली. मैत्री मी नाही तोडली. कोणी तोडली मैत्री? तू तोडली. आणि कशा पायी तोडली? तुझ्या घमंडा पायी तोडली तू. मी येत होते तुझ्याकडे, तू इथे राहायला आली तरी पण मी तुझ्याकडे येत होते. कळलं का? तू आली का एकदा तरी माझ्याकडे? मी एवढी आजारी पडले, मला ते काय हे चावलं, खेकड्या चावला मला, तरी साप चावलं मला. आली का एकदा तरी भेटायला आली तू तोंड घेऊन? आली मोठी माझ्याकडे मैत्री तोडणारी. अशी मैत्री नको मला. कामापुरतं मामा आहे शांताबाई तू नुसती. तुला मैत्रिणी नव्हत्या दुसऱ्या तेव्हा तू यायची माझ्याकडं, आणि जसं तुला दुसऱ्या मैत्रिणी आल्या तसं तू माझ्याकडे येणं बंद केलं. असं काही नाहीये, काही नको बोलू माझ्याशी, कळलं का? हो ना तर काय, जेव्हा माझ्या दुसऱ्या मैत्रिणी होत्या ना तिथं, तेव्हा पण मी यायची तुझ्याकडं. कधी तुझ्या आवडीचा भात केला घेऊन येत तुझ्याकडं, कधी भाजी केली घेऊन येत तुझ्याकडं. आणि तू काय करायची? काही बनवला केला द्यायचं असेल तरी पण तुम्हालाच बोलवायची. मम्मी पण बघू म्हटलं कुठपर्यंत तुझा टायटरपणा चालतो ते. आलीच नाही मग मी, आणि मी आले नाही तर ज्योती तू आली का? एकदा तरी आली का तू मला भेटायला? आणि भांडणं करायचा तरीका पण काय शोधलावं ज्योती? तू इतकी गेलेली असं माहिती नव्हतं मला. हो ना तर का आपल्या भांडणं आपल्यामध्ये राहायचे होते ना. माझ्या पोरीचा कशाला बदनामा करत सुटली जिकडं तिकडं. तोंड सांभाळून बोल शांताबाई, तोंड सांभाळून बोल. मला गेलेली म्हटली तू? गेलेली म्हटली शांताबाई मला? हो म्हटले आहेच तू. शांताबाई
अरे बाप, काय चालू रे? काय कशा भांडता? ज्योती, ए ज्योती, चल चल घरात. अहो थांबा तुम्ही, हिला सोडतच नाही आता. सोड शिला मला, हिला सोडतच नाही मी आता, हिला दाखवूनच राहते आता. वय ज्योती, इकडं हो, इकडं. चल शांताबाई घरात, घरी चल. भांडत राहते कुठं पण, चल. शांताबाई जा घरी, कशाला भांडता कुठल्याही कारणावरनं? जा घरी, नंतर बोलू शांततेने. भाऊ जरा समजवा हिला, हिला जरा जास्तच घमंड चढलेला आहे. समजा तिला, माझ्या पोरीची बदनामी करू लागली ती गावभर. हो हो, सांगतो शांताबाई मी, तुम्ही पण जरा शांत राहा. चल चल ज्योती घरामध्ये. चला बाबा, कांद्याचं काय आहे? मलाच बघावं लागेल, मलाच मनावर घेऊन करावं लागेल, नाहीतर ते काही होणार नाही. काय बसता यांच्या भरोशावर? यांना चिडचिड करण्यापासून वेळ भेटन तेव्हा ना. शांत, चहा भेटणारे का आज तरी, का बाहेर जाऊन पिऊ आज पण? ठरवा तुम्हाला काय करायचं ते. घर जायचं असेल तर देते करून, नाही तर या बाहेरून पिऊन. आज चुपचाप घरीत. मी काय रिकाम आहे का बाहेर चहा पीत बसायला? मला वावरांनी जायचंय, कांदे आलेले आहेत म्हटलं काढायला. हो आले मोठे, जस की तुम्हालाच काळजी आहे. किती जणींना घेऊन यायचे सांगा मला, येते मी वावरात बरोबर. सांगून ठेवलेले मी तसंच पहिले सगळ्यांना. जेवढे जण येतं तेवढं अन्न आण सगळ्यांना, आणि पहिलेच रोजाची बोली करून ठेव. 350 रुपये देईन, 350 रुपयाच्या वरती देणार नाही. मग पुढे येऊन तिथे नाटकं करू नका म्हणा, आणि इथूनच सांगून आण. तिथे येऊन गप्पा मारत बसती तू त्यांच्याशी. तुला तर अक्कल नाही काही, तिथे येऊन बोलावं का काय करावं का काम करून घ्यावे? असं करा ना हो, जास्तीची बडबड करूच नका. तुम्हीच बाया बघा तिकडं, तुम्हीच कांदे काढून घ्या, मी येईन माझी. तुमचं तर नेहमीची नाटक आहे, म्हणजे मी माझ्या इथल्या बायका आणा, त्यांच्याकडनं गोड गोड बोलून काम करून घेते घ्या, आणि तुम्ही पुन्हा माझी चकला काढणार. त्यापेक्षा जा तुम्हीच काम करा, तुम्हीच बाया आणा आणि करून घ्या. आण चुपचाप बाया घेऊन ये, तुला दिली मी ती जिम्मेदारी. हा मग नाटकं नको करू, चुपचाप आण 2-4 बायका आणि ये वावरानी बरोबर. होत नाही स्वतःच्याने काही, तसे तर माझ्यावरच अवलंबून आहे, आणि शहाणपणा मला शिकवते. तोंडातली तोंडात काय बडबड करती? हिंमत असेल तर जोराने बोल ना. चहा आणते म्हटलं, बसता का जाता? आण पटकन. काय झालं शांताबाई, तोंड पाडून का बसली एवढी? नाही काही नाही झालं, तोंड बिन पाडून नाही बसले. बरं शांताबाई ऐक ना, तिकडच्यांचा फोन आला होता ना बाई. हो काय सांगतेस? अरे वा, काय म्हटले ते म्हटले की येऊन जा म्हणे तुम्ही घरदार बघायला. आता घरदार बघायला बोलवलं म्हणजे शांताबाई, त्यांना मुलगी पसंत असेल तेव्हाच त्यांनी त्यांचं घरदार बघायला बोलवलं ना, नाही तर कशाला बोलवतील ते आपल्याला घरदार बघायला? हो मग तसंच आहे ते. काय गप्पा चालले मैत्रिणींच्या दोन्ही? ये ना, काही नाही गप्पा, असंच बोलणं सुरू होतं. तर शांताबाईला ते सांगत होते, परवा माझ्या नंदीला ते पाहुणे आलते ना बघायला. हां ते गंगापूरचे ना. हो, काय कसं झाला कार्यक्रम? मग छान झाला कार्यक्रम, एकदम छान झाला. तर मग त्यांचा फोन आला ना, ते म्हणे की येऊन जा म्हणे आमचं घरदार बघायला. म्हणजे त्यांना मुलगी पसंत असेल तेव्हाच म्हटले ना ते घरदार बघायला येऊन जा. हो मग जावं लागेल बाई आता. चांगलं आहे, पण शांताबाई सांगत होती मुलगा चांगला आहे, तिच्या नंदेच्या गावचा आहे म्हणून. तेच ना आता जावं लागेल. मग आता इथे सासू सासरे आहे तोपर्यंत जाऊन बाई आम्ही. आणि का शांताबाई, सीमाला न्यावं लागेल का सोबत, का तिला न घेताच जाऊ आम्ही मोठे बघून येऊ? नाही तिला घेऊन जा ना. तिला कशाला ठेवता घरी? तिला राहायचंय त्या घरामध्ये, आणि तुम्ही जाऊन काय करता नुसते? जा तिला घेऊन. हां ते पण म्हणा, जातो मग सगळेच. काय चाललंय का बोल ना मला सोडून? काय नाही, मला ते सांगत होते त्यांना ते पाहुण्यांचा फोन आला म्हणून त्यांनी बोलवलं आपल्याला तिकडे घर बघायला. तर मग आपण जाऊन येऊ. मग आता बोलते घरच्यांशी जाऊन कधी जायचं काय जायचं ते. तर मग तेच विचारत होते सीमाला घेऊन जायचं का नाही घेऊन जायचं. हां मग सीमाला तर घेऊनच जावं लागेल ना. ती बघन, तिला राहायचं त्या घरामध्ये, ती बघन. आपण तर बघूच म्हणा, पण तिला पण तर बघावंच लागेल ना सगळं. मी काय म्हणते ते आपण नंतर बघूया. आता माझ्या इथं कांदा तोडायला जायचंय, तर कांदा काढायला जायचंय, तर चला बरं तिकडं. हां त्याच्यासाठीच तर आलो ना मग शांताबाई आम्ही, त्याच्यासाठीच आलो. सांग मग किती रोज देशील ते सांग बाई पहिले. 350 दिन बाई, 350 पुरतं मला द्यायला. हां 350 पुरतं बाई. मला वाटलं म्हणती का काय 300 उन्हाचं, म्हणून मग 300 वगैरे नाही पुरत बाई शांताबाई. नाही मला कळतं ना, ऊन ताण खूप आहे, येत नाही बाहेर लवकर. तुम्ही आहेत तर मग तुम्हाला 350 देऊ. फक्त खना काम करून घेऊ बाई, मग ते रोज उन्हा तानाचं जायला पुरत नाही आपल्याला. तसा किती दिवस लागतील मग तसे? नाही मग एका दिवसात नसेल शांताबाई ते काम. नाही कशाचं एका दिवसाचं, चांगलं 4 दिवस लागतात आपल्याला बरोबर. घ्या मग डबे वगैरे बांधून घ्या सगळ्यांनी, तिथंच जेवण करू. उन्हाचा थोडं दम घेता येतं मग. चला बरं पटकन, मग फार वेळ नको करायला. हां चला. शांताबाई कांदा खूपच वाळला ना तुझा. लईच दिवस लावले ना शांताबाई, लवकर कामं करून घेत जा ना ग. किती दिवस लावती? आता काय करू, मला ती होळी झाली आणि काय झालं, मग तिच्याकडे गेलो पाहुण्यांना बघायला, आणि मग त्यात राहून गेलं ना आज का. आता तेच मग हे झालं,
मग आता काढून घे बाई आपण. लगा म्हणतो आता मग कामाला. मग पुन्हा पाण्याचा आणि त्याचा ब्रेक होतच राहतो मध्ये मध्ये. ऊन लय ना म्हणून म्हणतो. हो हो भाऊ, लागतोच आता. लगेच भेटतोच आम्ही लगेच. हा, डोक्यात जरा बांधून घ्या चांगलंपणे. नाही तर उन्हाच्या तडकी बिडकीमध्ये आजारी बिजारी पडतात, परेशानी होऊन जाईल तुमची ना आमची दोघांची. हा भाऊ, करतो आम्ही. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही बघा तुमचे तिकडचे कामं. आहे आमच्या जवळ शांताबाई, लक्ष देते ती. हो हो, देते ना. शांताबाई मोठी लक्ष देते. आवरा. ओ भाऊ, इथं मटका भरून ठेवा पाण्याचं. तीनदा तीनदा लागतं. मग ते पार तिकडं कोण येत राहील आणि कितीदा तुम्हाला आवाज देऊ आम्ही. इथं आणून भरून ठेवून द्या. हो हो, आणतो आणतो. ठेवतो. कामाला लागा फक्त आता लवकर. काय बाई शांताबाई, काही वाद झाले काय? हे काऊन एवढे उखडलेले आहे तुझे रामभाऊ? त्यांना काय लागतं उखडायला? तसेच आहेत ते. झालं तर होतं म्हणा तसं कूलरवरनं. जाऊ दे, पुन्हा गणगण करतीन गप्पा मारत बसलो तर. सांग नंतर लागू कामाला. चला बरं. हां हां. ऐक चक्कर आली. मला चक्कर आली. रामलाल भाऊ, ओ रामलाल भाऊ, या लवकर, शांताबाईला चक्कर आली. पटकन या इकडं. शांता, जा बरं आता तू घरी. घरी चालल्या जा तू. आता काही तू आवराने काम करू नको. ऐका माझं, जा हिला सगळ्याजणी घेऊन घरी. बघतो मी कांद्याचं. दुसऱ्या गावच्या बायका बोलवतो किंवा मग उद्या वगैरे बघू आपण. नको अहो, आता थोडं बरं वाटतंय मला. ते एकदमच उन्हाचा त्रास झाला मला. तर डचड्याचं पाणी पिऊन घेतलं 2-4 ग्लास मस्तपैकी आणि लागली कामाला. मग त्याने त्रास होतो मला. तर दुसऱ्या गावच्या काही बायका नको, आम्ही करून घेतो. का हो बाई, तुम्हाला बरं वाटतंय ना? का तुमच्यापैकी पण कुणाला त्रास होतोय? नाही आम्हाला तर अजून काही त्रास तसा होत नाही बाबा. मग कुणाला त्रास होत नसेल तर करून घेऊ. मी हळूहळू करू लागते. ते आजचं उद्या, उद्याचं परवा तेरवा, मग पुन्हा गुढीपाडवा आलाय. नको मग ते पाडव्याची तयारी करा आणि मग घरी पूजा अर्चना, मग कोण वावराने येणार आहे. चला बरं. आणि पुन्हा त्या दिवशी दुसऱ्या मग पाडव्याच्या दिवशी हिचा आपल्या मसाल्याचं सुरू करायचं ना आपल्याला हिच्या. काय मला सुधरू पण नाही लागलं बाबा, चक्कर आली तर. आपली शिलाच्या मसाल्याचं स्टॉल टाकायचं ना आपल्याला पाडव्याच्या दिवसापासून. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करू म्हटलं. नाही बाबा, मी काय आता घरी जात नाही. हळूहळू करते. जेवढं तेवढं का होईना करून घेऊ आपण. ऐका तुम्ही. बघ बाबा तुझ्या हिशोबाने. नाही तर पुन्हा म्हणशील, फोना करून सांगशील तुझ्या बहिणीला आणि त्यांना. ते बोलतं चालतं तुझं. मला जबरदस्तीने वावरात काम करवतात, मला जबरदस्तीने वावरात काम करवतात. कुठे जाता का हो तुम्ही? मी कधी सांगितलं माझ्या बहिणीला फोन करून काही? तुम्ही कशाला ऐकत राहता 2 बहिणींचं बोलणं? आणि तुम्ही फोन करून कुणाला काय बोलता? मी काय मध्ये पडते का तुमच्या? हो ना तर काय? इथे चक्कर आली मला ओरडायला लागले तुम्ही. तुमचं काय जातं? मी काय पण बोलेन माझ्या बहिणीशी. म्हटलं मी शांततेने काम करते म्हणून. करू द्या, ओरडायला लावू नका मला. आणि तसे तुमच्यामुळे झालंय हे. तुमच्या तानाने मी काही खाल्लं नाही, पिलं नाही व्यवस्थित आणि मग चक्कर आली मला. माझं ताण? मी कशाचं ताण दिलं तुला? मग काहीतरी त्रास का तुला माझा? थांबा. काय तुम्ही वावरात भांडण करायला आले का? काही करता का? कांदे काढा चुपचाप. आमचं टाइमपास नका करू. भांडणं घरी जाऊन करा. काय शांताबाई, ही काय भांड्याची जागा आहे का? आणि भांड्याची वेळ आहे का? तुझ्यात भलतं भांडायला आवाज निघाला मोठा, चक्कर आली असली तरी. जाऊ भाऊ, तुम्ही तिकडे जा. हिला जेवढं होतं तेवढं ही करते शांताबाई. आम्ही करून घेतो. मी थांबतच नाही तर. मी चाललो मार्केटला. तू 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 बघून घे. तुम्ही काढून घ्या जेवढं होतं तेवढं आणि तिकडे जाऊन त्या झोपडीमध्ये ठेवून द्या आणि शेड खाली. आणि मी चाललो. आणि जा मग घरी तुमची वेळ झाल्यावर. मी नाही वावरानी जास्त वेळ टाइमपास करत बसू नका इथं. हा, जा तुम्ही. बघता मी आमचं. शांतला त्रास होऊन बरोबरच आहे ना. घरात काय गरमी आहे, मरणाची गरमी आहे नुसती. एक तर फॅन बंद झाला. आता काय करतो, लाला भाऊला घेतो हाताशी. त्यांच्यासोबत घेतो, मार्केटला जातो आणि काय म्हणतो कूलरच घेऊन येतो. बघतो तरी किती रुपयापर्यंत येईल. पाणी तर गंज पाणी आहे घरात. पाण्याची काही कमी नाही. तसं लाला भाऊच्या वावरात जातो सरळ आणि त्यांना काही काम नसेल घेऊन जातो, त्यांना सोबत घेऊन जातो. बरोबर आहे. वा काय म्हणती माझी भेंडी राणी. भेंडीची पण भलती कमाल आहे बाबा. एवढीशी झाडं नाही ते आणि एवढ्या टपोऱ्या भेंड्या आल्या त्याला लगे. काढावं लागेल म्हणतो आज उद्यामध्ये. का आता विकायला तर नेत नाही. भाजीवाल्या भाऊलाच देऊन देतो. मी कुठं जाऊन विकत बसू. बघतो बाबा पहिले केवढी निघतील केवढी नाही, त्यावर ठरवतो. मग काय करू राहिलं नाही वाकून येड्यासारखंच करताय कधी. लाला भाऊ या राम भाऊ या. कस काय आले आज इकडं माझ्या वावरानी? काही नाही, आलो सहज. काय चाललंय म्हटलं बघू तुमचं. काय नाही, भेंडीची पाहणी करायला आलो होतो. आणि ते तिकडं पडलेले ते थोडंफार गोबीन ते काढून घेतो म्हटलं. रातच्याला काम येईन. 2-4 हे करून घेतो आणि पाहणी करू म्हटलं. बाकी काही नाही. हा बरोबर. यावेळी तर तुम्ही माळवाच लावलं ना पूर्ण. भाजीच लावले वाटतं पूर्ण. हा तिकडं म्हटलं लावून घेऊ म्हटलं भाज्या.
ते बाजूच्या वावरात गहू होता ना, आता तिथं जळ पण पडलंय ते सगळं. गहू होता थोडा, निघाला तो. आज बायका तुमच्या वावरानी म्हणे कांदा काढायला. हो हो, मग आहे तिथं. त्या बसल्या काम करत. मी आलो मग इकडे निघून. बरं मी काय म्हणतो, चलता का मग थोडं माझ्यासोबत बाजारात जाऊन येऊ, काम आहे मला थोडं. चला, काय काम काढलं, चल माझं पण फेरफटका मारणं होऊन जाईल. बघतो काही बाजारात भेटलं तर टरबूज बिरबूज घेऊन येतो. बाप्पा आला भाऊ, तुम्ही तर लईच मोठ्या दुकानात आणलं मला. आणि पैसे पण तगडे सांगतील ना हो, साध्या दुकानात घेऊन जायचं असतं ना. थांबा ना राम भाऊ, माझा मित्र आहे हा. योग्य भावातच लावतो तो, आलेल्या किमतीतच लावतो. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, तुम्हाला जे आवडतं चांगलं ते बघा. लाला भाऊ, लई दिवसांनी आले ना. लाला भाऊ, आज काम पाडलं म्हणून आलो बाप्पा. सांगा मग लाला भाऊ, काय दाखवू तुम्हाला. कूलर दाखव बाबा, एक मस्त प्रकारचं चांगलं कूलर दाखव. चांगल्या कंपनीचं लगेच टिकलं पाहिजे आपल्याला, थंड हवा फेकली पाहिजे एकदम. अरे वा, मस्त कूलर घ्यायचं का. चांगलं 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 या. हो, कूलर तर घ्यायचं, मला नाही घ्यायचं, पण या रामभाऊन घ्यायचं. मित्रच आहे ते माझे, लय चांगले मित्र आहे. तू जसं जवळचं आहे का तसे हे जवळचे. दाखवतो ना मग, एकदम झक्कास एकदम लगे. हे बघा लाला भाऊ, राम भाऊ, हे बघा सगळ्यात चांगलं मॉडेल आणलं तुमच्या समोर. एकदम मजबूत टिकाऊ, एकदम मजबूत टिकाऊ मॉडेल आहे. बघायचंच काम नाही लगे 4-5 वर्ष तुम्हाला. आतमध्ये फक्त धूळमिट्टी जाऊ नये देऊ नका, तेवढं लक्ष घ्या बाबा. पाण्याचं आहे का बिना पाण्याचं आहे. पाण्याचं आहे ना भाऊ, पाण्याशिवाय थंड राहत नाही ते. पाण्याचं आहे, मग पाणी फेकतं ते समोर. बर बर बर, का रे तुझ्या विश्वासाने घेऊन जाऊ का मग. चांगली कंपनी आहे का. बेस्ट, एकदम बेस्ट कंपनी, माझ्या भरोशावर घेऊन जा. काही आणलं तर मी आहेच इथं बसलेला. एवढं मोठं दुकान टाकून थोडी पडणार आहे. कधी आणून दे वापस मला, बिघडलं तर. 1 वर्षाची वॉरंटी आहे त्याला. अशी तशी कंपनी थोडी दाखवून आला तुला मी. काय भाव सांगतो. हे बघ बाबा, बाहेरच्यांना ते तुम्ही हे 9,000ला, किती म्हटला 9,000ला, पण फक्त तुझ्यासाठी तुझा मित्र म्हणून 8,000ला देईन. काय मग मित्रासाठी करून करून 1,000 कमी केलं का तू. आज थोडी असतं बाबा, करते चांगलं. जास्त कमवत नाही लाला मी त्यामध्ये, जास्त कमवत नाही. तू काळजी नको करू. तुला मार्केटमध्ये 9:30-10ला भेटन, मी तरी 8ला देऊ लागलो. हा ते माहितीये मला. बरं ऐक मग, 7,500 लावून दे बाबा. न तुझं ना माझं 7,500 राहू दे. मित्र असन तर एवढं ऐक माझं. बरं 7,500 तर 7,500 जा घेऊन. कसं मग, कॅशनी घेतो का उधारीवर घेतो मग. लगेच पैसे लगेच घेऊन आला मी सोबत. वा वा वा, मग तर अजूनच काही टेन्शन नाही. चला मग देतो लोडिंग मध्ये टाकून. हा चला त्यांना पत्ता सांगतो मी, चला. सकाळची कामं आवरता येत नाही तरी लगेच फिकर लागते का सांजेल काय करावं, संध्याकाळी काय बनवावं. काय बाई. आणि कसं ते चुलीपाशी तर असा जीव नको नकोसा होतो बाबा. एक तर ते धुपण येत राहतं सगळं, गरम गरम वाफ बसते अंगावर सगळी, आणि वरतून गरमी नुसती मरणाची. आणि बाहेर चूल मांडावी तर काय खरंय बाबा बाहेर एवढं उन्हामध्ये. आणि काही निघतच राहतं. आता स्वयंपाक थोडी सकाळी 7 वाजता होत असतो, आणि ऊन तर लगे 8:30-9ला तर ऊन येतं लगे, मग ऊन येऊन जातं. मी तर सरळ डाळ भात लावणार आहे घरी जाऊन. पोळ्या पडलेल्या आहे, भाजी असन. आता मी कसं डाळ भातच लावून माझं, कारण आज गरमीत बसायचं काही जीव नाही का. भाकऱ्या थापत बसा आणि हे करत बसा आणि ते करत बसा. चालतं एखाद्या दिवशी, एवढं काही नाही. आणि हे बरोबर गेलेले आहे ना. हे बघा, हे काय एकटे जात नाही, मार्केटला जातो म्हटलं. एक तर काय काम काढले मार्केटला, काय की उन्हातानाचं फिरत राहतात. आणि मग लाला भाऊंना गेले असतील घेऊन. आणि लाला भाऊ हे काय तिथून मार्केटमध्ये भजे पाव नाही तर मिसळ पाव खाल्ल्याशिवाय यायचे नाही, मला गॅरंटी आहे. आणि मग आपण एवढं दगदग करत बसा. मला तू पण आज काही जास्त स्वयंपाक करू नको, बघ तू लिहून घे माझ्याकडनं. हे दोघं गेले असतील आणि काही ना काही खाऊन येतीलच हे. तर मग मी काही हे नाही, राणीसाठी पोळ्या पडलेल्या आहे, भाजी आहे, नाही तर ती डाळ भात खाते. तिथं डाळ भातची तर दिवाणीचे बाबा. तुमचं चालून जाईल शांताबाई, आता माझं नाही जमणार ना. माझ्या घरी सासू सासरे आलेले आहेत ना, आणि ते कधी नव्हते तर ते काय म्हणतील लगे मला आम्हाला डाळ भातच खाऊ घालते का. मला तर सगळं स्वयंपाक करणे ना जाऊन, तसं सासूबाई करतात म्हणा मदत, लगे हात. आणि राणी आहेच आहे. बरं मी काय म्हणते, पाडवा झाले की जाणे ना आपल्याला. पाडवा झाले की जाऊन बरं एखादा चांगला दिवस बघून. तोपर्यंत थांबलेले आहेत ते, आपण घर बघायला जाणार आहे. त्याच्यानंतर मग तसं तर आता मला वाटत नाही घरावरनं काही अडल म्हणून, पण एकदा बघून येऊ ना बाई. काय म्हणते शांताबाई. अय मला नंतर काढते हा, पहिलेच सांगते. आता तर पहिले माझ्या वावराने चालायचंय बाई तुम्हाला. मग भेंड्या आलेल्या टपोऱ्या हो ना. तर काय, आणि कोथिंबीर काढायची आहे. ते कोथिंबीरीला फुलं आले तर मग ते धने लागेपर्यंत वाट बघावी लागती. मग
असं करू नको बाई. एक दिवस थांब, मग पाडवा झाला का दुसऱ्या दिवशी माझ्या भेंड्या काढून घेऊ आणि मग मी लाला भाऊंना सांगून देईन आणि मग जाऊ आपण तिकडं. हा, तसं तर तसं चालतं. आता सगळ्याजणी काय करा, माझ्या घरी चला, 5-10 मिनिटं बसा, चहा करते सगळ्यांना, किंवा पाणी प्या आणि मग मग जा तुमच्या घरी. चालते शांताबाई, पाण्याची लई गरज आहे. पप्पा, शांताबाई, कूलर घेतला आणि आम्हाला सांगितलं पण नाही का ग? नाही, आमचं नाही ते कूलर, दुसरं कुणाचं असन, घर बी सापडलं नसन तर या पत्त्यावर किंवा चुकीच्या पत्त्यावर आलं असन. आता मी कूलर घेतलं असतं तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं नसतं का ग? पहिले तर तुम्हाला सांगितलं असतं ना मी. काही घेतलं तर तुम्हाला माहिती असतं. साधी दूध बॅग आणली तर तुम्हाला माहिती असतं माझ्या घरात, आणि म्हणे कूलर घेतला तर सांगितलं नाही. काहीही म्हणता बाबा तुम्ही. मग शांताबाई, आवडलं का कूलर? एवढ्या याने आणलं तुमच्यासाठी रामभाऊनी, आवडलं का कूलर? काय सांगता? आमचं कूलर का? अहो, आमचं कूलर आहे का? आपलं कूलर आहे का? हो शांता, गरमी होत होती आणि तुला तिथं मग हे किचन मध्ये पण घेऊन जाता येईल म्हटलं, पंखा खराब झाला काय पंखा रिपेअर करता म्हटलं तर घेऊन आलो मग कूलर. आवडलं का बघ मग? अहो, खूप आवडलं, एकदम भारी आहे आणि रंग तर एकदम माझ्या मनासारखाच आहे. एकदमच आवडलं मला. काय म्हणता हो? चांगलं आहे की नाही? मला शीला. हो शांताबाई. शांताबाई एक नंबर. शांताबाई अभिनंदन शांताबाई, नवीन कूलर आला तुझ्या घरात. अहो, कितीत बसलो? महाग बसला असं ना, खूप भारीतलं दिसायला. हा आहे तसं महागच आहे, पण ते लाला भाऊच्या मित्राच्या दुकानात गेलो होतो ना, त्यामुळे मग स्वस्त पडलं ते. त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. 7,500 रुपयाला बसलं ते. बाप्पा, 7,500 रुपये? बाप, एवढे खर्च केले तुम्ही माझ्यासाठी? हा, मग आता शांताबाई तुमच्यासाठी नाही करणार तर रामभाऊ कोणासाठी करणार? माझ्यासाठी थोडी करणार आहे. रामभाऊ, आता आमच्यासाठी तुम्ही कूलर तर नाही आणणार, पण चहा तर पाजा आता. का शांताबाई, करा चहा सगळ्यांना आता एकदा. करते ना, जरूर करते. चहाही करते आणि चला आतमध्ये कूलरही लावू. तिथं बसा थंड हवा घेत. चला बाबा, आता आला उन्हाळा सरत असं कडक ऊन पडतंय. आज की नाही, आज मी आता काही ना काहीतरी काम काढूनच घेते. आज काही वावराने जायचं नाही, आज कुठलचं बोलावणं नाही आणि एवढं उन्हातानाचं काही बाहेर जायचं हे पण नाही, काम पण नाही. तर मस्तपैकी आज बटाट्याचे चिप्स, आलूचे चिप्सच करून घेते. तेच बरोबर राहील. आलूच्या कचऱ्या आणि आलूची चिप्स, मग बरोबर उपासाला त्याला खायला राहतं. आणि लगे हात आज गहू भिजवून टाकून देते. बघते कोणाकोणाला गहू भिजवायचे, काय भिजवायचे ते. आणि बटाटे आणायला जाईन तेव्हा मग बटाटे आणावे नाही लागत ना. लाला भाऊ म्हटलं होतं त्यांच्याकडे आहे म्हणून, बटाटे नाही आणावं लागत. झालं का मग? कशाला जायचं मग बाजारात? आता जाते मस्तपैकी लगे. जाता रेणूकडे जाते. रेणूला म्हणते घालून देते बाई तुझे मी. जाऊ दे, हो तर काय, तिला पण वाट लागतीनच. आणि मग कुरड्याचं भिजवायचं का ते बघते, शेवया वगैरे, रस आणि भात, आणि मग लागतंच ते. चला बाबा, करूनच घ्यावं मला वाटतं. हा पिंकी, आली का बाई? तुलाच बघायला येत होते मी. उन्हातानाचं काही बाहेर खेळत बसू नको, घरात खेळ किंवा कुठं कुणाच्या अंगणात बिंगणात जिथे सावली असेल तिथे जाऊन खेळ बाई. उन्हाबिनाचा फटका लागला तर मला पुन्हा कामं सोडून तुझ्या मागे लागावं लागतं, कळलं का? नाही, मी नाही खेळत, मी सावलीतच खेळते, मला कळतं तेवढं. मी पाणी प्यायला आले आणि मला फ्रीजमधली बॉटल दे, मी बॉटल घेऊन जाईन, मला प्यायला पाणी लागतं. हा, आली मोठी बॉटल घेऊन जाणारी. बॉटल बिटलचं शानपण नाही करायचं. भरून डोक्यावरून घेताना पाणी पिती का खाली? हो ना, तर काय आणते का दुखणं? करते का माझी फजिती? बॉटल बिटल नाही घेऊन जायची काही. चुपचाप घरी पाणी प्यायला. मग काही तीनदा चक्र मारायला लागतं मला. किती येऊ मी तिकडून घरात पाणी प्यायला? तीनदा. ते शहाणपण मला नको शिकू. चुपचाप पाणी पी आणि जा तिकडं. बिलकुल बॉटल बिटल घेऊन घरात यायचं नाही पाणी प्यायला. जाऊ दे, अशीच करते तू. चल ना मी खेळायला. काऊन जिथे नसतील बाई आजकालचे लेकरं इतके. जर राता ऐकत नाही, लई छटवादीपणा करतात ना. रग गेल कुणीकडचे. चांगलं सांगायला जे तोडू आणि बिलकुलच ऐकत नाही. रेनू, रेनू. अगं हो आली शांताबाई. जरा आता दम धरत जा. आता मला आतून यायला वेळ लागतो की नाही लागतो. आणि मी काय आता पहिल्यासारखी सणसण चालू पण नाही शकत. जे एका सुरात आवाज द्यायला सुरू करते. अगं हो गे रेनू, बघ माझ्या लक्षातच नाही आलं. ते आले ना मी उन्हाचा दम टाकत म्हणजे वाट बघ लागली तुझी. आता येते म्हणून 2-4 आवाज दिले. माझ्या तर खरं कधी डोक्यातच नाही राहत बाई रेनू. बरं काय म्हणती, बोल ना. मी काय म्हणते रेनू, तरी अजून एवढं काही ऊन आलं नाही बघ. तर आज मी बटाट्याची चिप्स घालणार आहे. तर तेच तुला सांगायला आले का बाई, तुझे घालून घेते मी म्हणून यावर्षी. मला माहिती तुला खूप आवडतात बटाट्याची चिप्स आणि तुमच्या घरात लागतातच. म्हणून मग तू काही काळजी करू नको. तू फक्त गप्पा बिप्पा मारायला येते का? चल, थोडीफार काही लागलं लुगला मदत लागली तर कर बाई. बटाटे धुवून देणं, नाही तर बस. पण आपण आज बटाट्याची चिप्स घालून घेऊ म्हणते मी.
वा बाई शांताबाई, खरं म्हणून मी तुला माझी बेस्ट फ्रेंड म्हणते, एकदम खास मैत्रीण म्हणते मी तुला. तू नेहमी माझा विचार करती. मला खरंच मनातून टेन्शन येत होतं. आता बटाट्याचे चिप्स लागतात तर खरं बाई आमच्याकडं खूप लागतात बटाट्याचे चिप्स. जेवणातलं तोंडी लावायला म्हणा आणि काय उपासाला आणि बिपासाला सतत लागतच राहता. आणि मला तेच मला वाटत होतं की माझ्या जाणी एका ठिकाणी बसणं होईल का, आणि ते सगळं उन्हात बसून वाळवा आणि ते सगळं होईल का नाही होईल ते. पण तू खरंच टाकून देते का मला शांताबाई? आता खरंच टाकून देते म्हणूनच म्हणते मी तुला रेणू. नाही तर मी काही तर तुझ्याशी गंमत करायला येईल का तुला चिथवायला येईल की बाई चल बाई आम्ही चिप्स टाकू लागलो म्हणून. नाही तर खरंच टाकून देणार मी तुला. तर मग मी लाला भाऊकडे जाते, म्हणजे लाला भाऊ म्हणजे आपल्या मालाकडे जाते मी, आणि मला सांगते बाई आज घाल म्हणून. ती पण म्हणतच होती घालायचे म्हणून. तर मग गरम पाणी वगैरे चुलीची वगैरे तयारी करतो आम्ही आणि बसू मग करत तिथे. बरं चालतं, मग दे मला आवाज, मी पण येईल तुमच्यासोबतच. मी बसन मला लागलं तर सावलीत बटाटे धुवून करून काहीतरी सालबिल काढून देईन मी. चालतं ना रेणू, ते सांगायला आले मी तुला. चालतं मग जाऊ आपण. चल ग शांताबाई, आता आली ते तर 2 घोट शरबत घेऊनच जा. मस्त मी कैरीचं शरबत करत होते आणि कैरी आणि कांद्याचं शरबत. कैरी आणि कांद्याचं शरबत काही करते का रेणू? अगं मळमळन ना, कैरी आणि कांद्याचं शरबत करते का कुठं? आज चल रे शांताबाई, आपण पण कसं करतो तसं करतात ते, लय भारी लागतं. कैरी काय बाई, कांदा कैरी मिक्स. चल चल चल, तुला पाचते मी. चल पिवा माय तूच ते, मला नको ते कांदा कैरीचं पण देते शिंत दे. कांदा कैरीचं शरबत बिरबत नको मला. पण आता नाही ना शांताबाई, संपल्या कैऱ्या खिसून ठेवलं मी ते शरबत करायला. गंमत केली ना ग. मी काय खरंच पिणार आहे का? मी चालले तिकडे बाई, मला वेळ नाही ना, मला तिकडे जायचंय मालाकडं. म्हटलं मी तुला, मग मालाकडे जायचंय, जाता जाता तिला घ्यावं लागेल आपल्यासोबत. हा मग बाप्पा, शीला, काय निवांत बसली तू? काही स्वयंपाक वगैरे, काही कामं धंदे, काही उन्हाची कामं, काही काळजी आहे का नाही तुला? बसली मस्त खिडकीच्या बाहेर बघत. बाई शांताबाई, आली का तू? ये बस तू पण बस जरा निवांत. काही निवांत बसले नव्हते मी. आता हे झाडझूड केली बाई बघ, आणि गादी वगैरे आवरली नीट, तर म्हणून थोडंसं बसले. पाय दुखून आले, पाय गळून आले, तर आपल्याला कुठे निवांतपणे. काय म्हणती, काय काम काढलं? सांगते काय काम काढलं. बसू दे मला 2-5 मिनिटं, मस्त वाटायला लगे. काही म्हण पण शीला, माळुद्याच्या रूम मध्ये लयच थंड वाटतं. हां ते आहे शांताबाई, ते बरोबर आहे. माळुद्याच्या रूममध्ये कसं थंड बाई. आमच्या किचनमध्ये, आमच्या बाहेरच्या रूममध्ये तर हेच आहे ना शांताबाई, पत्रेच लागलेले. इथं कुठं आहे बाबा माळुद्याची रूम? तेवढं तरी बरं झालं. तेच आता तू पण एखादा कूलर घेऊन घे बाई. घ्यायचं शांताबाई, जमते पैसे थोडेफार पैसे जमले का घेऊन घेते मग कूलर. एकदाच घेईन मग भारीतलं, मग लगे 4-5 वर्ष बदलायची गरजच नाही त्याला. नाही तर काय टपरूट आणून दरवर्षी बदलत. आता आज हेच खराब होतं, उद्या तेच खराब होतं, तर मग मी म्हटलं की थोडे 2-4 पैसे जास्त जमा करू आणि घेऊ बाबा मग एकदमच, असं म्हटलं मी. हां ते पण बरोबर आहे म्हणा. चालू गोष्टी आणून काय करते? सारखं बदलावं लागतं त्याला. बच्चल जाऊ दे, ते जाऊ दे, ते पुढे बघू. मी म्हणत होते का बटाट्याची चिप्स करू ना बाई आपण. काही वाळण चिवळ्याचे काम आपण केलेच नाही. एवढा उन्हाळा सरत आला तरी पण कुरड्याचं भिजू, त्या शेवया सांगून देऊ तिथं त्या बाईला आणि करून घेऊ. मग आलूची चिप्स म्हणते का शांताबाई? बरं आलूचे चालतं, मग करून घेऊ. आलूची चिप्स करून घेऊ, खायला होतात मस्तपैकी, मग लागतं उपासाला चालतं, मग जमतं. आलू आहे का तुझ्याकडं? नाही माझ्याकडे काही आलू बिलू नाही आहे. पण आता चल तू त्या शिंत जाऊ मालाकडे आणि मग तिथं जाऊन हे करू, तिच्याशी मालाशी बोलून घेऊ. लाला भाऊ म्हटले होते का आलू ठेवलेले त्यांनी म्हणून 2-4 गोणे आहे, मग त्यातले आपण घेऊन घेऊ आणि लागेल तितके म्हणतील तितके पैसे देऊन देऊ. इथून काय बाहेरून काय घेणं त्याचे आपल्याला पैसे देऊन. हो शांताबाई बरोबर आहे. त्यांचा आलू मोठा आहे बरं, चांगला, खेळत नाही बसावं लागणार आपल्याला. मस्त जरगट आलू एवढा मोठा जमतं. मग चलती म्हणते, चलायचं म्हणते का? हां जाऊन म्हणते मग मी. बरं मी काय म्हणते शांताबाई, असं कर ना, तू जाऊन येते मालाकडे, मी जरा स्वयंपाक पाण्याचं बघून घेते. आता तुला तर माहिती माझ्या मागे कसली घाई आहे. एरवी असते मी निवांत, पण आता सध्या सगळं सागर संगीत जेवण करा आणि मग ते सगळं वेळेवर आवडून ते ठेवा. थोडंसं ती घाई सुरे ना शांताबाई मागे. बरं तसं मग या ना त्या बाई. बसा काय नाही, सहज तुला विचारायला आले होते का पालक निवडू का म्हणून, पालकाची भाजी करायची का म्हणून. हां चालेल त्या बाई, द्या तुम्ही पालक निवडून द्या. मी येतेच का नाही 3 बारा तिकडं आणि भाकऱ्या करून घेते. मग निवडून द्या तुम्ही पालक, मग लगेच फोडणीला टाकता येतो. नंतर मग मी चालले हे बटाट्याची चिप्स करायला जाते मग दुपारी जेवण खाऊन करून. जमतं काय हरकत नाही, करून घे. मी आहे तोपर्यंत करून घे पटपट कामं. कशा आहे मग काकू, बरं आहे का? करमतं का आमच्या गावात? करमतं ना बाई शांता, न मला काय झालं? चांगलं करमतं मला, चांगलं मन लागतं. आता रोज संध्याकाळी जाते बाई त्या मंदिरात महादेवाच्या, तिथं भेटतं मग 2-4 बायका, चांगलं करमतं. मग आता आहे ना त्यांची एकाची पोरगी दिलेली आहे, एकाची ननंद आहे आमच्या तिकडं, तर मग ओळखी निघता, इकडच्या तिकडच्या गप्पा निघता. आता आमचं गाव इथून काही जास्त दूर नाही ना मग शांता. पुन्हा त्या पुढच्या 2 गल्लीत सोडलं का माझ्या बहिणीच्या सुनेचं माहेर येते. फार काही असं हे नाही, नवीन नाही मी या गावात. हो का? चांगलं आहे. आता मग या माझ्याकडे एखादी दुपारी माझ्याकडे या चहा पाण्याला. येऊ तुम्ही आता पहिले हे वाळवण चिवळ्याचे कामं करून घ्या, मग आता काय येणं जाण्याचं आता सोयरीकच होणार आहे काय तिकडच्या गावात म्हटल्यावर, मग काही नाही. हां ते तर आहे म्हणा. चल मग शीला,
येते मी. तुझे किती बटाटे काढून ठेवायचे सांग मला, मी बघून काढून ठेवून देते मालाच्या घरी. मग कुठे ते लाला भाऊला सांगून किंवा माझ्या ह्यांना सांगून कुणाला तरी दोघांना जाऊन ती थैला घेऊन उचलून इकडून आणावं लागेल बाई. आपलं बायका बायकाचं काम नाही ते. हो शांताबाई, असं कर मग माझ्यासाठी घे 5 किलो. काय म्हणता त्या 5 किलोची पुरतील का आपल्याला? हां बस झाले, 5 किलोचे खूप झाले. थोडेसे आम्ही नेऊ सोबत तिकडे. चालेल काढते. चल मग तू आवर लवकर. बरं झालं बाई मला बाहेरच भेटली. आणि मला असं कंटाळा आला होता ना आतमध्ये यायचा पुन्हा. त्यात काय कंटाळा आला शांताबाई, 2 पावलं चालून घरामध्ये यायचा. काय म्हणती? तसं नाही व, पण फिरतीच ना ग मी. आता फिरत मग कंटाळा आला मला. बाहेरूनच बोलून की म्हटलं 2 शब्दांत जाऊ म्हटलं. मी काय म्हणत होते, लाला भाऊ मग बागे म्हटले होते का बटाटे काढून ठेवलेले आहे म्हणून तुम्हाला चिप्स बेस बनवायला. मग खरंच काढून ठेवलेले आहे का? हां आहे ना, 2 पोते काढून ठेवलेले बटाटे. तर मग काही काळजी नाही त्याची. पण काय विचार म्हणजे काय करायचं का मग चिप्स वगैरे? हां मग तेच म्हणते मी. आता कसं 2-4 दिवस खूपच ऊन आहे बाई, जहाल ऊन आहे. आपलं काही आता वावराने काही कामं होणार नाही, कुणाचे काही असतील तरी. तर मग उगी आजारी बिजारी पडायचे कामं त्यापेक्षा चला बरं ते वाळवायचे कामं करून घेऊ. शेवया बनवायच्या आहे, रस आले, आंब्याचे दिवस आले. मग जाईपर्यंत काय ते शेवया सुकत नाहीत, बनत नाहीत नीट. मग ते बनवून घेऊ, कुड्याचं भिजवू. मग काय आज बनवायचं म्हणती का शांताबाई? आज बनवायचं म्हणती? हो आज बनवून घेऊ मस्त. बघू आता 3-4पैकी कुणाच्याकडे जागा आहे चांगलं, वरतून शेड टाकून देऊ मस्त जमलं तर. आणि चूल बिल असेल पाहिजे आजूबाजूला. आणि जे मस्त बनवत बसू, गप्पाही मारणं होते आणि ते पण मारणं होते. मग पापड्यान ते पण बनवून होऊन जातं. चालतं मला, माझी काहीच हरकत नाही बघ शांताबाई. मग असं कर, तू रामभाऊंना पाठवून दे बघ अर्ध्या तासानं. मी यांना काढून ठेवायला लावते ते पोतं. आणि मग पहिले ठरवू आपण कुठं काय राहायचं, काय करायचं ते. आणि मग तसं यांना सांगू बाबा की आणून पटकून द्या म्हणून तिथं. चालतं ना, 3-4 मिळून मस्त बटाटे बिटाटे धुवून सालून करून टाकू. जमतं चालतं, काही हरकत नाही माझी. माझं स्वयंपाक पाणी आटोपलेलंच आहे. आम्हाला काय दोघांचंच होतं. खिचडी बनवली मी आज. भूक नव्हती, पोट जरा गुबरल्यासारखं वाटत होतं मला. मग चालतंय, चल मग मी झाडू बिडू मारून घेते जरसक आवडते. चल मग. हॅलो दादा, ज्ञानू बोलतोय. ज्ञानू, हा बोल ना ज्ञानू. आहे ना तुझा नंबर माझ्याकडं, सेव आहे. बोल, काय म्हणतो? कस काय फोन केला? काही नाही दादा, सहज केला म्हणतो. कुठशी के तू? काय नाही ज्ञानू, वावराने चाललो बघ आता. तुझं काय चाललंय? काय नाही, बसलो आता निवांत घरी बसलो. तर ही आपली छोटी रडायला लागली ना, तर राणीकडे जायचं म्हणती, राणीला भेटायचं म्हणती, राणीसोबत खेळायचं म्हणती. आणि मग हिच्या माग बुड्डी पण लागली माग. मग तरी म्हणती मी पण जाते म्हणे 2 दिवस रामकडे, बघते म्हणे काय चाललं काय नाही, असं म्हणतो बाबा. दे का मग पाठवून दोघांना, दे पाठवून. बसमध्ये बुड्डी येते आरामात बसमध्ये बसून. तब्येत वगैरे चांगली का बुड्डीची? हा चांगली, काय नाही झालं. मस्त मजेत टन खाऊन पिऊन. आठवणी लागली म्हणे रामची, तर जाते म्हणे. आता बरेच वर्ष झाले म्हणे, काय माझं जाणं नाही झालं म्हणे. चालतं दे. तर राणी पण सुट्टी आहे, दे दोघींना पाठवून दे. बसमध्ये बसून दे, मी जातो मग, उतरवतो मग मी इथं. फक्त मला फोन कर बसवशील तेव्हा. आणि उन्हात आणायचं बघून सकाळच्याला बसून दे. हा तेच म्हणतो, उद्या बसवतो म्हणतो. उद्या सकाळीच लगे 6च्या गाडीमध्ये बसून देतो दोघांना. चालतं दादा, पाठवू का इकडून मग काही तुला कांदा बिंदा पाठवू काही? राहू दे, काय नको पाठवू. लागेल तर मी सांगतो, आहे इकडे सध्या सगळं, काही नको पाठवू. आणि तशी बुड्डीसोबत काय पाठवशील? बुड्डीला कुठं काय उचलता येणार आहे? राहू दे, नको. ते दोघीच येतील, राहू दे, काय नको पाठवू. बरं मग तसं लागत असेल तर सांग. बसमध्ये देतो टाकून, उतरायला सांगतो त्याला. ते ओळखीचं आहे माझं ते बसवालं. नको राहू दे. बरं ठेवतो मग फोन. हा ठेवा. किती उशीर केला का मला? एवढा उशीर असतो का? जेवायला गेली होती का? काय करायला गेली होती तू? जेवण तर बनवूनच आली होती ना म्हणे तू. हा मग मला, आणि आता तुझ्यामुळे आम्हाला पण किती वेळ उभं राहावं लागलं. आत्ता येते करत मग ठरलं होतं ना आपलं पहिलेच किती वाजता उभं यायचं इथं म्हणून. ते एवढं लगे बोलायसारखं काही झालं नाही बरं. एवढं बोलायसारखं काही नाही झालं. 5 मिनिटं उशीर झाले मला लगे. फार पण काही उशीर झालेला नाही मला. ते तुमचे लाला भाऊचं नाटकं सुरू होते ना, ही भाजी आणि ती भाजी. इथून गेल्यावर भाजी करायला लागली मला. तुमच्या डोक्याला ताण नाही, तसं आमच्या डोक्याला किती ताण आहे. मग 5 मिनिटं उशीर झालं तर काय लगे फार काही वाया गेलं तुमचं. येऊ का नको येऊ मग मी? मैत्रिणी असून पण समजून घेत नाही तुम्ही. तुमच्या घरी नसते किचकिच, माझ्या घरी आहे बाबा किचकिच खाण्यापिण्याची. इथून जाऊन भाजी करावी लागली मला. खाणं पण कसं झालं माझं वचवचं, जेवली पण नाही मी नीट. हा मग
लगे एवढे बोलू लागले तुम्ही मला आल्या आल्या. काय विचारत त्याचा पहिले उशीर कशाला झाला आणि काय झाला ते सुरूच होऊन जातं आपलं. जाऊ द्या, या तुम्ही जाऊन लगे. एवढं उशीर झाला तर माझ्यामुळे तर बघून घेईल मी माझं नंतर. राहू द्या. लगे काय असं म्हटलं तुला मी येऊ नको असं म्हटलं तुला मी. फक्त विचारलं ना, फक्त सांगितलं ना. आता आम्ही पण उन्हात आणायचं किती वेळचं इथं थांबलोय. मग आमची चिडचिड नाही होणार का? हा लगे मी नाही येत म्हणून. हो ना, मला लगे तू नुसतं बोललो उशीर का झाला, हे झालं का, उशीर का झाला म्हणून आम्ही थांबलो म्हणून. तर लगे एवढं का लगे तुला एवढा फुगा का लगे का मी नाही येत म्हणून. आता सगळ्यांनी सोबत जायचं म्हणूनच वाट बघत बसलो ना. तू सोडून जायचं असं तर गेलो असतो आम्ही आमचं केव्हाचं निघून. मग एवढं बोलायची गरजच नाही ना मग शांताबाई. आता तुम्हाला पण माहितीच असेल आता मी काय झोपा तर काढणार नाही का. तुम्ही इथं उभं राहताना मी घरी झोपा काढन म्हणून का दुसरं काहीतरी करत बसन, टाइमपास करत बसन. माहिती आहे तुम्हाला तुम्ही इथे सगळे जमणार आहे, मला यायचं आहे, आपल्यासोबत जायचं आहे म्हणून. मला एवढं बोलायची काय गरज होती. जाऊ द्या प्रत्येकाच्याच मागे असतं काही ना काही. जाऊ द्या, आता वाद कुठं घालता. आपलं जायचं सोबत जायचं ठरलंय ना, आणि मग कशाला वाद घालता. चला बरं पटकन. आता इथं बोलत नका बसू. इथं तुम्हाला ऊन नाही लागत का? इथं तुमचं टाइमपास नव्हते का? चला बरं पटकन. चालता बघा. हां, नाही तर मग सांगा. जास्त जर फुगा आला असेल तर सांगा मला, मग मी नाही येत तुमच्यासोबत. चला आता चुपचाप. आम्ही काय नको म्हटलं होतं का? चल आता तोंड पण ठेवून चल जरा. किती दूर आहे शांताबाई? अजून किती चालावं लागतं आपल्याला? आहे ना अजून थोडंसं पुढं आहे ते रस्त्याच्या पलीकडनं आहे ते तिचं घर. ते रस्त्याच्या पलीकडनं पण ते नवीन घर नाही बनले का, तिथे आहे तिचं घर. हो का बाई शांताबाई? नवीन घर बनले तिथे का? बापा लयच पैशावाली दिसती. आणि तरी पण हे कामं करते का? हे कामं म्हणजे शिला, हे कामं म्हणजे काय म्हणायचं काय तुला? आणि त्या नवीन वस्तीतलं घर आणि त्या कामाचा काय संबंध सांग बरं मला. अगं म्हणजे शांताबाई माझं काय म्हणणं आलं का, नवीन वस्तीत तिकडे सगळे चांगले लोक राहतात ना, मोठे लोक राहतात आणि रगड पेशवाले लोक राहतात. आणि त्यामुळे मग ती तिथं त्या नवीन वस्तीमध्ये मग तिने असं शेवयाचं वगैरे दुकान टाकलं का असं म्हणणं आलं माझं. म्हणजे तिच्या नवऱ्याला काही जास्त पगार पाणी नाही ना, मग तरी पण एवढा पैसा कुठून येतो बाबा असं वाटलं मला असं. आणि ही तर शकुंतला तर मग काय कुरड्या पापड्या बनवणं, असं पापड बनवणं असे कामं करते. मग कितीतरी पैसा निघत असेल असं म्हणणं आलं माझं. हां, असं नको म्हणू बाई शीला, असं नको म्हणू. तुला काय माहिती, ह्या घरगुती बिझनेसमध्ये पण लई पैसे निघता. बायले पैसे काढता. घरच्या घरी लोणचं पापड मसाले काय काय बनवता. आणि तुझं मसाल्याचं तर राहूनच गेलं ना आपलं. आता घेऊच आपण मनावर का शांताबाई. हिचं मसाल्याचं राहूनच गेलं ना आपल्या. नुसतं कौतुक केलं आणि आपण तिला म्हटलो आपण मदत करून कशाचं काय, राहूनच गेलं ते. मग शीला मला नाही आवडली बाई तुझं म्हणणं हे असं का. म्हणजे मग तुझं बोलायची पद्धत नाही आवडली मला. म्हणजे ती तिचं बिचारीचं मेहनत करते. तुला माहिती आहे का, तिने तिच्या मेहनतीने ती मशीन घेतलेली आहे. पहिले हाताने लाटायची पापड आणते आणि मग आता मस्तपैकी 2-4 बायका सोबतीला घेऊन मग आता वाटतं आता वाढवलं तिने. आणि मग सोबतीला घेऊन असं बिझनेस वाढवला तिने, मशीन घेतल्या. आणि तिथं घर पण ती म्हणे की तिथलचं पण हप्ता जो आहे ना घराचा ते ती भरती. मग हो तर काय दुकानात जातं तिचे, शहराने मोठ्या दुकानात जातं तिचे पापड. तुला काय माहिती. काय सांगते शांताबाई? शहरात जातं का तिचे पापड? म्हणजे ते आपण पॅकेट विकतो तसे? हा मग मला जातच की किती शहराने जातात तिचं ते पापड आणि ते शकुंतला गृहउद्योगच्या नावाने. हो मग तू असं कसं म्हणते बाई. बघ बाई मग शांताबाई, माझं पण आपण आता मनावर घेऊन करून टाकू बाई. पण माझं पण मसाल्यांचा हे सुरू. आणि मग कसं मग देव करो माझं पण मेहनतीला फळ यावं आणि माझा पण बिझनेस असा चालावं. आणि मग माझं पण जावं ह्याच्यामध्ये लगेच शहरामध्ये दुकानांमध्ये माझं पण शिला मसाले म्हणून चांगलं वाटेल ना. शिला मसाले का दुसरं नाव ठेवू? नावाचं बघून बाई आपण नंतर. पहिला आता शेवया टाकायला आलोय भरूनाचं, तर मग शेवया टाकून येऊ. काय म्हणती, काय बसायचं लगेच नाव ठरवायला इथेच बसू लगे मग. नाही नग शांताबाई, तू पण काय मजा घेते माझी. आता मला छान वाटलं म्हणून मग म्हटलं मी आताच करा असं थोडी म्हणते मी. चला शेवया टाकून येऊ नंतर बघू. हो ना, इथंच बसती म्हणे उन्हाचं. तू पण भलतीच बाई शांताबाई, नुसती खेचत राहते तिची. शांताबाई नाही खेचत काय आलं त्याच्यामध्ये. म्हणत असेल तर बसू शेवयाचं आजचं उद्या. पीठ झालं तर झालं खराब. अरे बापरे शांताबाई, आज कस काय आली इकडे. आले ना बाई, आंब्याचे दिवस आले की तुझी आठवण येणारच. तुझी आठवण आल्याशिवाय कशी राहणार. शेवया करून गेला आले. हो का, तरी मी काल संध्याकाळीच विचार केला का बाई शांताबाई किंवा शांताबाईच्या गल्लीतला आलं नाही म्हटलं कोणी. आज तर आलेच तुम्ही. बघ बरं किती मनातून आठवण केली तुम्ही तुझी. हो ना, काल आता ठरवलं बाई आज आलूचे चिप्स करू म्हटलं आणि शेवया घेऊन येऊ म्हटलं तुझ्याकडे. आपल्याकडे होते ना शांताबाई आलूचे चिप्स, आपल्याकडे ते चांगल्या भावाने लावले असते तुला.
हो हो, चांगल्या भावाने लावले असते तू, त्याचं काही हे नाही. पण होते घरचे, हे मालाच्या घरचे आलू होते आणि मग होतो सगळ्याजणी सोबत, करून घेऊ म्हटलं मग. बरं बरं, काय हरकत नाही, काय हरकत नाही. ठेवा मग. तरी हे बघ आता सध्या सुरू तर आहे मशीनवर, मग नाही म्हटलं तरी जवळपास 2 तास लागतील. 2 तासांनी येऊन जा मग. बाप्पा 2 तास लागतील का? मग 2 तासांनी पुन्हा यायचं का? उन्हाचं ये जा ये जा. हां मग मला आता पहिलं तुमचं कसं लावू बाई, आता लोक थांबलेले ना, सकाळी सकाळी येऊन ठेवून गेलेले आहेत डबे, त्यांचं करणं भागच आहे मग मला पहिले. आणि मग बरं ऐका, पण मग 2 तासांनी म्हणजे सुकवावे तुम्हाला लागतील त्या, आणि जर मी सुकून देणार असेल तर उद्या मग या. हां वाळवून तूच दे, आम्ही काय घरी नेऊन ते सुकायचा वाळवायचा काही राडा घालत नाही. तूच तिकडं वाळवून तूच तिकडं वाळव आणि तूच तिकडं देऊन दे, आम्ही डायरेक्ट येऊ घेऊन जाऊ. मग असं कर मग शांताबाई, उद्याच ये मग, आता नको. बघ बाई शकुंतला, आता आम्ही तुझे नेहमीचे कस्टमर काय मैत्रिणीच म्हण, तर भाव योग्य लाव बाई. काळजी नको करू शिला, काळजी कशाला करती, बिलकुल काळजी नको करू, एकदम योग्य भाव लावेल. चला मग येऊ उद्या, आता थांबून काय करता, ठेवून द्या आपलं सामान आणि चला बरं. उद्या किती वाजता येऊ का मग? संध्याकाळून का दुपारून? नाही नाही, संध्याकाळून या, म्हणजे कडक उन्हात वाळून जातात त्या, संध्याकाळीच येऊन जा. बरं बरं, येतो संध्याकाळी. झालं बाबा, एकदाचं ते बटाट्याचं शेवयाचं काम झालं. चला बरं, आता अशी झोप मारते घरी जाऊन, आता झोप यायली मला, मस्त कूलर लावते आणि सन्नाट एक झोप काढते. हां चला, झोप तर मलाही यायली आता. ते चिप्स आणि ते करू गप्पा मारू जीव थकला आता. चला बरं, खरंच एक झोप काढू आता मस्त. आई आला का शेवया? दे बरं मला पटकन, दूध साखर आणि शेवया दे बरं पटकन मला, मी केव्हाची तुझी वाट बघू लागले, आणि मी दूध पण गरम करून ठेवलं. आई काय, तू दूध गरम करून ठेवलं का? आणि तुला किती सांगितलं राणी, मी घरात नसताना गॅस पाशी जायचं नाही म्हणून? किती सांगितलं तुला? कोण मार खायची कामं करते तू? तुला फटके खायचे का राणी? मारू तुला? आई मी म्हटलं तू शेवया घेऊन येशील तर मग मी लगेच खाईन, आणि मी एकटी नव्हते काही घरी, बाबा आले होते. बाबा असताना मी दूध त्यांनीच बंद करून दिलं, त्यांनीच सुरू ठेवून दिलं, त्यांनीच बंद करून दिलं काही दूध, मी एकटी नव्हती. आणि दे बरं आता मला शेवया पटकन, असं सांग ना मग, बाबा आलते म्हणून, नाही तर बदलून काढलं असं तुला आता. बिलकुल मी घरी नसताना, बाबा घरी नसताना गॅस पाशी जायचं नाही बरं, पहिले सांगते तुला. किती काही तुला महत्वाचं काम आलं तरी गॅस पाशी जायचं नाही. आणि शेवया का, आणि शेवया इतके लवकर भेटत असता का? आता ते टाकल्या त्या, उद्या येणार आहे दुपारी. उद्या दुपारी येणार आहे? उद्या दुपारी येणार आहे? तू तर म्हटली होती की आज शेवया येणार आहे. हो म्हटलं तर मी, पण आज नाही येत त्या. आता तुला बटाट्याचे चिप्स थोडेसे सुकतील तर मग मी तुला 2-4 तळून देईन. आता रडू नको, जा ते दूध पोळी खाऊन घे, जा पटकन. बरं मग उद्या रस करशील ना? मग उद्या मी शेवया आणि रस खाईन. हो हो, उद्या करायचाच रस. बाबांना सांगते संध्याकाळी आंबे घेऊन ये म्हणून, करायचं उद्या रस. आता मी काय म्हणते ऐक, टीव्हीचा आवाज बंद कर, कमी कर, नाही तर मी आता शांततेने झोपणार आहे, मला झोपू दे, कडकड करू नको. आणि बाबा आले तर बाबा तसे तर येणार नाही, बाबा जेवून गेलेत तर आता, तर मग मला झोपू दे तू 2-1 तास, कळलं का? थकली मी आता. बरं मी नाही काही बडबड करत, तू झोपून घे, आणि बिलकुल बाहेर जाऊ नको, दरवाजा मोकळा टाकून, कळलं का? घरातच टीव्ही बघत बस, अभ्यास करत बस, काहीतरी करत बस. हो आई. ठंडे ठंडे पानी से काय ऊन आहे बाबा बाहेर, चक्कर आल्यासारखंच होतंय. बापरे लयच ऊन आहे बाहेर. अरे मला आली का तू? आणले का शेवया बाई? आणले शेवया? वाढ बरं मला मग थोड्याशा. अहो जरा काही मॅडबीट झाले का तुम्ही? अहो लेकरं असलं तर समजून घेता येतं, आता तुम्हाला तर समजे ना. शेवाय काय 1 तासात येत असता का? लगेच येत असता का? सुकू बिकू देता का नाही त्याला काही? तुमचं भलतं विचित्र काम आहे. बायको उन्हात ना आली, पाणी बिनी प्यायचं तर शेवया आणल्या का म्हणे, लगेच येत असता का शेवया? अरे चिडली, दमत करत होतो, मजाक केली तुझी थोडी. कशाचं मजाक आणि कशाचं काय? असं मजाक नका करत जाऊ तुम्ही उन्हात ना आल्या. डोकं फिरतं माझं, आधीच डोकं फिरलेलं असतं माझं उन्हातून आल्यावर. बरं बस ये, बस इकडं, टळटळ नको जास्तीची. पाणी आणू का तुला? पाणी आणतो थांब. हा जा ना पाणी 1 ग्लास, थंड पाणी आणा जरा फ्रीज मधलं. हो ना तर काय, शेवया उद्या येतील म्हटलं, लगेच नाही येणार. आणि संध्याकाळी आंबे घेऊन या, उद्या आंब्याचा रस आणि शेवया करू मग. हा हे जमतं, हे 1 नंबर काम. आजच लगेच संध्याकाळी आंबे घेऊन येतो मी, 2 किलो आंबे घेऊन येतो. नमस्कार. कोण असेल बापा आता या वेळेला?
अरे बाप, वहिनीचा फोन. काय म्हणते आता? हॅलो. हां बोल ना वहिनी, बोल बोल. हो. अरे का म्हणून माणसा, झोपले होता काय तुम्ही? झोपले होता काय? हो ना वहिनी, झोपले होते, थोडीशी अंग टाकलं होतं. हो का? मग काय झोप मोडली का माणसं मी तुमची? करू ठेवू का मग? नंतर करू का? झोप मोडली असेल तर? नाही नाही, बोल वहिनी, बोल ना, बोल ना. उठायचंच होतं आता. झाली झोप, झाली माझी, चांगली झोप झाली. काही नाही माणसं, तुम्हाला खुशखबरी द्यायची होती. एक चांगली बातमी द्यायची होती म्हटलं तुम्हाला. एक बापरे वहिनी, चांगली बातमी. वा 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 वा. किती महिने झाले, किती दिवस झाले कळून? आपला लाला तर खूपच खुश असेल मग. हा हा. आणि दादा दादा काय म्हणतो? अहो माणसं, तशी खुशी नाही, तशी खुशखबरी नाही हो, तशी चांगली बातमी नाही म्हणते मी. तुमच्या दादाची चांगली बातमी, तुमच्या दादाबद्दल चांगली बातमी देते म्हटलं. माझ्या दादाबद्दल चांगली बातमी सांगा की मग. काय झालं? ओळखा बरं माणसा, काय झालं असेल? काय झालं असेल? ओळखा, तुम्हीच ओळखा. दादाबद्दल म्हटल्यावर काय गाडी बिडी घेतली काय दादानी? गाडी घेतली? नाही, गाडी नाही. मग काय बढती झाली काय दादाची? बढती वगैरे झाली? पगार वगैरे वाढला काय? नाही ना माणसा. पगार वगैरे पण काय नाही वाढला. जाऊ दे पप्पा वहिनी, आता सांगा तुम्ही सांगा काय झालं ते, मला नाही ओळखता येईन. अहो माणसा, तुमच्या भावाची बदली झाली म्हणते, आणि ते पण तुमच्या गावामध्ये झाले. तुमच्या गावातल्या शाळेवर बदली झाली त्यांची. काय सांगता वहिनी? दादाची बदली इकडे? अरे वा 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 वा, खूपच चांगली बातमी दिली गड्या वहिनी. एकदम माझं मन एकदम खुश झालं. मग आता कधी येता इकडे? अहो याचं तर अजून काही ठरलं नाही. आताच त्यांचा फोन आलता मला की असं झालं म्हणून मग मी लगेच तुम्हाला फोन लावला. हो, चांगलं झालं ना माणसा? हो ना वहिनी, खूपच चांगलं झालं ना हे, खूप चांगलं झालं. चालतं मग एकदम लगे मस्त आनंद झाला, मला एकदम आनंद झाला. हो, मग आता बाकीच्या गोष्टी काही मला माहिती नाही. बाकीच्या गोष्टी तुमचा दादा आल्यावरच बोलल दादा मग. हो जमतं ना वहिनी. बाकी काय चाललं तुमचं? काय चाललं? तुमची तब्येत वगैरे चांगली आहे का? हो, तब्येत एकदम चांगली. तब्येतीचं काही टेन्शन नाही. तब्येत एकदम चांगली, आणि लाला पण चांगला आहे एकदम, लगे छान एकदम. त्याला पण घालू आता, आपण शाळेत घालू त्याला आता घालून देईन त्याला मी बालवाडीला. घालू ना वहिनी त्याला, इकडेच घालू, पण तिकडे नको घालायला, इकडच्या इकडे घालून देऊ. हो, मग आता तसंच करावं लागेल ना माणसा. मग कशा शाळा बदलायच्या थोड्यासाठी. बरं झालं का तुमचं चहा पाणी? हा, हे काय चहाच ठेवलेला आहे गॅसवर, आणि आता गाते पितो लगे. मग चहा पितो, मग गोड तोंड करायचं तर हेच गोड तोंड करून घेतो. हा चालतं वहिनी, चालतं. बरं ठेवते मग माणसं. मग सांगून द्या, राणीला सांगून द्या. आणि राणी तर काय करते म्हणा. आणि दाजीला सांगून द्या. हो सांगते ना, सांगते वहिनी, सांगते. आणि दादा आले की मला फोन करायला सांगा मग त्याला. हो चालतं. काही म्हणा, पण वहिनी हसत मुके माझी, कुठल्याही गोष्टीला हसतच राहते. चालतच राहतं. जाऊ दे, बातमी चांगली भेटली बाबा. पण दादाची इकडे बदली म्हटलं. अरे वा, दादा आता इकडेच येतो राहायला. चांगलं आहे ना, मस्त आहे. लगे भेटी होत जातील सणावाराला. चांगलं आहे बाबा. नाही तर काय, जवळपास कुणीच नाही माझं. आई बाबा तर तिकडं, दादा तो तिकडं, बहीण ती तिकडं, कुणीच नाही जवळपास. आता मस्त होऊन जाईल लगे, दादा इकडे आला म्हणजे एकदम मस्त होऊन जाईल. चला उठते आता. झोप. अजून झोपले तर परेशानी होऊन जाईल. चहा पाणी करते एकदा मस्तपैकी. चला. राणी चल पटकन जेवायला. बस झालं ते खेळणं. हात धुवून ये जेवायला पटकन. शांता, ते दुपारी ज्ञानचा फोन आला होता बरं. तर तो म्हणत होता का छोटी हट्ट करू लागली म्हणे, मला राणीला भेटायला जायचं म्हणून म्हटलं ते पाठवून मग. तर मग तो म्हणतो की बुटी पण येणार म्हणे. तर म्हातारी पण लागली म्हणे मागे का रामला बघा वाटतं, राणीला बघा वाटतं, जाऊन येते म्हणून म्हटलं ते पाठवून मग. अरे वा, काकी येता म्हणे का? चांगले ना, बरेच दिवस झाले काकींची चक्करच नाही झाली. आणि छोटी पण चांगले, मग राणी आणि छोटी एकमेकींच्या नादानी खेळतील तरी चांगल्या. बरे येऊ द्या. कधी येता म्हणे, म्हणजे तशी तयारी करायला? उद्या सकाळीच 6 वाजता बसवतं म्हणजे ज्ञानू. मी घ्यायला जाईन मग इथं. 6ला बसवतं म्हणजे 8:30-9 पर्यंत पोहोचून जाते ते. आता बस कशी लागती काय लागती तशी त्याच्यावर आहे. पण बसमध्ये बसल्यावर फोन करेनच ज्ञानू मला तसा. चालतं ना, काय हरकत नाही. तशी तयारी करणंच म्हणा मी. उद्या लवकर उठावं लागेल थोडं. बाकी काही नाही, लवकर उठायचं तेवढंच आहे. ताण बाकी काही नाही, ताणबिन काही नाही. बरं ऐका, मी काय म्हणते, दुपारी बहिणीचा फोन आला होता मला. तर दादा आहे ना, माझ्या दादाची बदली झाली. आणि कुठची झाली बदली? इथे झाली आपल्या गावामध्ये. अहो, आपल्या गावामध्ये झाली बदली दादाची माझ्या. आणि आता येणार आहे ते सगळे इकडे. आपल्या गावात झाली? चांगलं आहे ना, चांगलं आहे. मग कधी येणार आहे ते इकडे?
तुम्ही कोण असे करू लागले पण नीट हसू पण नाही निघू लागले तुमचं. तुम्हाला काय दुखतं काय त्याची बदली इकडे झाली तर? तुम्हाला कशाच टेन्शन आहे आलं? गाडीचा त्रास आहे का माझ्या दादाचा तुम्हाला? बाकीच्यांचे तरी साले कसे असतात आणि तुम्हाला काहीतरी त्रास आहे का माझ्या दादाचा? नाही नाही, त्रास काय नाही. आम्ही कुठे म्हटलं तुला एका शब्दाने? चांगले म्हटलं उलट. येऊ दे चांगले. आपण बघू त्यांच्यासाठी घरदार, आपण बघू इथं राहण्याची सोय वगैरे करू आपण. हो मग करायच लागेल. दादा आहे माझा. हो नाही म्हणून तुम्ही चालणार आहे. करायच लागेल तुम्हाला. हो ना, तेच म्हणतो ना मी करण म्हणून. वाढत जेवायला, पटकन जेवायला. बिघडले लगे माझ्या दादांना म्हटलं लगेच तंत्र बिघडलं. आता कशा हसत खेळत बोलत होते, आता झाली चिडचिड सुरू लगे. चला बाबा, आता कामं पटपट आवरून घ्यावे लागतील. मग पुन्हा कसं काकी येतील. काकी आल्यावर चहा नाश्ता पाणी जेवण त्यातच वेळ जाईल. आणि पुन्हा ते हे पण आणायला जायचं ना मला आज, शेवया आणून घ्याव्या लागतील. चहा पाणी नाश्ता करून चालले जाईन मग मी. आता आवडते पटपट. काय तरी करणार, थोडं उदासच लागू लागलं. हे असं युद्ध वगैरे सुरू आहे, सगळं लक्ष तिकडेच लागून राहतं. नाही तर काय, आता आपल्या मस्त झोपा काढणं सुरू आहे, मस्त आपलं दिनचर्या चांगली सुरू आहे सुरळीतपणे. का तर ते आपले सैनिक लढतात त्यामुळे. नाही तर काय, आपल्यावरही हल्ले होऊ शकतात, आपणही जाऊ शकतो. पण आपण सुरक्षित आहे का? तर आपल्या सैन्यामुळे. बापा देवा, त्यांना सुखरूप ठेव रे बाबा. त्यांच्यामुळेच आज आम्ही असं शांततेने जगू शकतो. त्यांची काळजी घे रे बाबा देवा, तुझ्याच हातात आहे. बाप्पा, तुळस जळाली काय? सगळी तुळस जळाली सारखी काऊन दिसायली? बाप्पा, 2च दिवस पाणी नाही घातलं, लक्ष नाही गेलं त्या कुरड्या चिप्सच्या नादात, तर पूर्ण तुळस जळून गेली माझी. आणि ह्यानी कुणी पाणी घालू नये का? येता जाता यांना दिसलं नसेल का तुळस कोरडी पडली म्हणून, माती कोरडी पडली म्हणून? यांनी जरा लक्ष घालू नये का? हेट्ट बाप्पा, सगळ्या गोष्टी थोडी सांगाव्या लागत असतात. येता जाता द्यावं ना लक्ष. पूर्ण घराचा जिम्मा काय मी एकटीने घेतला का? जरा लक्ष देत नाही बाबा. आता यांची काही खरं नजर नसन पडली का त्याच्यावर? पडलीच असन. येता जाता 3दा 4दा नाही स्वतः घालत तर मला लक्षात करून द्यायचं, राणीला सांगायचं. हो ना तर काय, राणीचंही लक्ष जाऊ नये. मोठी झाली ना आता ती घोडमी, कळतं ना तिला. एवढं तेवढं सांगावं लागतं का आता सगळ्या गोष्टी? जाऊ दे, मीच घालून घेते. काय कुणाला म्हणता ना काय कुणाला सांगता. शांता, काय करून राहिली बाहेर? चल चहा टाक माझा. हो आले. चल पटकन आंघोळीला जायचं मग मला. चल आले म्हटलं ना, येते 2-5 मिनिटात. राणीला पाठवा इकडं. काय झालं आई? बाबा म्हणे तुम्हाला बोलवलं. काय ग राणी, तू आता एवढी मोठी झाली, तुला घरातल्या छोट्या मोठ्या कामांकडे लक्ष देता येत नाही का? 2 दिवस माझं ते कुरड्या पापडांमुळे लक्ष नाही गेलं तर झाडाला कुणी पाणी नाही घातलं. तू नाही घातलं का बाबांनी पाणी नाही घातलं? तुला दिसेना ती तुळस सुकलेली? तुला दिसेना का झाडांची माती कोरडी झालेली म्हणून? तू हे हुंदडत राहते दिवसभर राणी इथं. तुझं खरं लक्ष नाही गेलं का? आई, लक्ष गेलं होतं माझं. मी टाकन म्हटले, पण खेळण्याच्या नादात माझ्या लक्षातच नाही राहिलं. एवढं काय खेळणं होतं राणी तुझं? लगे तुला 2 मिनिटं काढून झाडांना पाणी नाही घालता आलं हा? आणि मग थंड हवा सुटती तर मग त्यांच्यामुळे सुटती तर मग तेव्हा भलतं मजा वाटते तुला. मग पावसाळ्यात बसलेली असते त्याच्यापाशी हा, तेव्हा काय काम असतं तुला तिथं? आता तुला पाणी नाही घालता आलं का त्याला? ते झाडाच्या फुलांचे हार घालून मिरवते इकडे तिकडे लगे टुनुक उड्या मारत. आणि तुला 2 मिनिटं काढून पाणी नाही घालता आलं का त्याला? आईचं लक्ष नाही तर म्हणजे काय सगळं मीच करावं का राणी? सगळीकडे मीच लक्ष द्यावं का? तू आता एवढी पण छोटी नाही राहिली ना, थोडंफार लक्ष घालायचं आधीमध्ये. याच्यानंतर नाही करणार आई, याच्यानंतर मीच घालत जाईन. तू घालतच नको जाऊ, रोज मीच घालत जाईन पाणी न चुकता. हो, मोठी आली न चुकता पाणी घालणारी. आणि का ग, काल टीव्ही बघत बसली होती तू आणि तुझ्या समोरून मांजर येऊन घरात गेली. तुझं लक्ष नाही गेलं का? किचन मध्ये पूर्ण दुधाचं भांडं सांडलं होतं तिने. तुझं लक्ष नाही गेलं का? एवढं काय गुंग होती राणी टीव्ही मध्ये? तुझं कनेक्शनच बंद करते. थांब आता, तुझं टीव्ही फारच वाढलंय टीव्ही. तुझं रिझल्ट लागेपर्यंत ना मी आता काय करते, निकाल लागेपर्यंत तुझं कनेक्शनच बंद करते राणी. आत्ताच बाबांना सांगते, थांब तू जरा. आत्या, झालं का तुमचं आंघोळ पाणी? आत्या, झालं का तुमचं आंघोळ पाणी? चला मग चहा मांडते, चहा देते, चहा पिऊन घ्या आपण दोघी. घे ना बाई, चहा घे. काहो म्हशीला, आता ते नुसतं बातम्यांवर ते दाखवू लागले हमले. आपल्याला पण काही भ्यावं का बा? आपल्याला काही घाबरायची गोष्ट तर नाही ना? नाही आत्या, अजून तरी आपल्याला घाबरायची तशी काही गरज नाही. पण तेच जे सीमेवर राहतात, सीमेलगतचे जे गाव आहे म्हणा, सीमेलगतचे लोक आणि पुन्हा सीमेलगतचे शहर ते असतात आणि आपले जवान, आपले जे हे शिपाई, त्यांना टेन्शन नाही. पण देव त्यांना सुखरूप ठेवा बाबा, एवढंच. होऊ नका बाई, नुसतं बातम्यांवर तेच दाखवू लागले. माझं तर जीव कसा होऊ लागला बाबा. बापरे, मला तर त्या ह्यांचंच कौतुक वाटतं बाबा, जे आपले सैनिक असतात ना, त्यांचं काय मन मोठं असून बेशीला. विचार कर ना तू, त्यांच्या मायबापांचं, त्यांच्या घरवाल्यांचं, बायकोचं, मुलांचं एवढा त्याग.
आपल्यासारखे सर्वसामान्य लोक नाही करू शकत बाई एवढा त्याग. शक्यच नाही बाबा. मला तर ते बघू बघूच रडू यायले, कसे लढायले, कसं काय ते बापरे. आणि ते टी व्हीवर दाखवू लागले बाबा, कुणाचं 2 दिवसांपूर्वीच लग्न झालं, कुणाचं छोटंसं बाळ आहे, तरी पण त्यांना ते सोडून जाऊ लागले बाबा. खरंच अभिमानाची गोष्ट आहे बाबा. त्यांना आपण किती जरी धन्यवाद केले, कसेही धन्यवाद केले तरी कमीच आहे. का शिला? हो ना त्या, हे तर तुम्ही बरोबर म्हटल्या. आपण कसेही आभार मानले त्यांचे तरी पण कमीच येते. ते एवढे आपल्या देशासाठी, आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ते जे करतात ना, त्याचं सर कशालाच नाही. मग बाई श्यामच्या मनात आलं होतं बाबा की तो जातो म्हणून आर्मीमध्ये, पण काहीतरी झालं वाटतं. ते कशा तरी नाही बसला तो, त्याला कमी मार्क आले का काहीतरी. पण बघ तू, जेव्हा तो परीक्षा देत होता का तेव्हापासूनच माझा जीव खालीवर होत होता बाई. नको, नाही म्हटले मी त्याला, जाच म्हटले, तुझी इच्छा आहे ना तर जाच म्हटले. पण ते काय, आता त्याची किस्मत नव्हती, झालं नाही तो पास. पण तेव्हापासून माझा धाकधूक होत होता जीव. म्हणजे बघ ना तू, यांची कितीच कमाल म्हणावी बाबा. कमाल तर आहे ना त्या, कमाल तर खूप आहे खरंच त्यांची कमाल बाबा. काय झालं असेल बाप्पा, ही काऊन अशी उदास दिसू लागली? पूर्ण तोंडच पडलेलं आहे ना बयाचं. काय झालं बघ गीता, अशी तोंड पाडून काऊन चालली तू? अरे कुछ नहीं दीदी, बस ऐसे ही, कुछ हुआ नहीं ऐसे. सांग ना काय झालं? काय भांडणं झाले काय घरात? नवऱ्याशी भांडणं केले काय गीता? नहीं दीदी, वैसा कुछ नहीं हुआ, कुछ भी नहीं, वैसा कुछ भी नहीं. तो फिर क्या, मायके की याद आ रही क्या? घर को जाने का मन कर रहा तेरा? नहीं दीदी, वो बात क्या है ना, मेरी जो दीदी है ना, मेरी जो बड़ी दीदी है ना, वो रहती है ना उधर, तो उधर उसके गांव के पास में बहुत हमले हो रहे दीदी. मुझे बहुत चिंता सता रही. मेरी दीदी का छोटा बच्चा है और फिर वो सब उधर ही है, वो अभी इधर निकल के भी नहीं आ पा रहे दीदी. तो इसका टेंशन आ रहा मुझे, हमले पे हमले हो रहे, इसका टेंशन आ रहा दीदी मुझे. मेरा पूरा ध्यान उधर आज देखो कुछ काम नहीं हुआ, कुछ नहीं हुआ. मैंने अभी तक कुछ खाना बिना नहीं बनाया, मेरा पूरा ध्यान उधर लगा मेरा. अच्छा ऐसी बात है क्या गीता? नको काळजी करू गीता, नको काळजी करू, होऊन जाईल सगळं, ठीक होऊन जाईल. तू काही काळजी करू नको बघ. आणि आता एवढं टेन्शन घेऊ नको बघ तू. हां, जा घरी, लेकरं बाळ तुझ्या घरी पण स्वयंपाक वगैरे तुझ्यासाठी नाही पण त्यांच्यासाठी तर करावं लागेल ना, म्हातारे माणसं आहे घरामध्ये. जा, तू काही काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आणि सगळे घरच्यांचे सुखरूप राहतील. हाँ ना दीदी, वैसा होना चाहिए ना, सबके घर वाले, मैरिज के सबके घर वाले अच्छे से रहने चाहिए दीदी. वही ना. हाँ आप भी बरोबर बोल रहे. जाती अब मैं घर पे जाती, थोड़ा देखती. आजी, घर कुठे माहिती का तुला? चालू लागली तू कुठं पुढं. माझे पाय दुखू लागले ना आता, नुसती फिरू लागली गावभर. घर कुठे माहिती तरी का तुला? बघून राहिले ना बाई, बघून राहिले ना. थांब जरा. आता बघते ना मी, आता किती वर्षांनंतर आले ना. बघू दे मला, थांब, बन नको लागू मागं, लगे पाय दुखायला लागले तुझे. थांब जरा, विचारू ना आपण कोणाला, पुढे जाऊन विचारू आपण कोणाला. बया ही कोण बाई आली बाई? नवीनच बाई दिसू लागली ना आता. नवीन कोणाकडे तरी आली वाटतं. बरोबर, बॅगरीच्याकडं बघतेच कोणाकडे आली. का हो ताई, कोणाकडे आले म्हटलं? नवीन दिसू लागले गावामध्ये आमच्या. हां बरोबर. रामाकडे जायचं आम्हाला. राम ते राणी मुलगी ना त्यांची, एक राणी हिच्यावडी, त्यांच्याकडे जायचं. राणी अच्छा आपली राणी शांताबाई बरोबर. हा शांता सून आहे माझी शांता. चुलत सून मी, तिची सासू आहे. हां, चुलत सासू मी तिची. तर तिच्याकडे जायचं आम्हाला. बरं चला मग, आपल्याच तुम्ही. शांता मैत्रीण आहे माझी, शांताबाई चांगली मैत्रीण आहे. नेऊन सोडते तुम्हाला, चला. हो का? अरे वा, मैत्रीण का शांता तुमची? बरं चालतंय, चला मग. चल छक्कू, चल पटपट. काय हलकटे बाई, काय मिळणार आहे त्याला, तिला इतका त्रास देऊन? हो ना तर काय. वाव, काय सुंदर साडी आहे. हा हिरवा कलर लई छान दिसन त्यात. का राणी? जा बरं आई, तू फार बोर करती. नुसतं त्या बोरिंग छाप सिरियल बघत बसती दुपारभर, आणि मला बघू पण देत नाही काही. तेच दाखवतात, ते भांडण करतात आणि काय ते काय नाही ते. माझे कार्टूनचे तरी वेगवेगळे एपिसोड येतात आणि तुझं तर तेच चालत राहतं. ही सिरियल ती सिरियल. कधी देणार तुम्हाला? अर्धा तास. मग मला जायचं, अर्धा तास बघू दे मला. मी काय रोज थोडी बघते, रोज तर मी कामाला असते. भेटला बाई म्हणून बसले आज निवांत जेवण खावण करून. शांता
शांताबाई, ए शांताबाई, आहे का तू घरात? या कशाला आल्या आता? बसतात दोघी सिरियल बघत आता. हा ये ना, ये घरातच आहे. अगं बाई काकी, तुम्ही आल्या का? मीच घेऊन आले शांताबाई त्यांना, मीच घेऊन आले. त्यांना घर सापडत नव्हतं, मंदिराच्या तिथं होत्या उभ्या त्या. म्हटलं बाई कोण आलं नवीन आता आपल्याकडं, पहिलं तर कधी पाहिलं नाही. शांता, मग हिनीच आणून सोडलं बाई आम्हाला आता इथपर्यंत. मला काय घर तर भेटतच नव्हतं. गाव गाव फिरले पूर्ण, घर आठवण. आता किती वर्ष झाले मला येऊन, बरीच वर्ष झाले मला येऊन. हो हो काकी, बरेच वर्ष झाले ना, बरेच वर्ष झाले. तर बसा बसा, मी पाणी आणते मग गप्पा मारू. चहा ठेवते, बस ग. मला बस, तू पण बस. नाही नाही नको शांताबाई, येते मी आता, येते. चहा पाणी नको मला. बस ग बाई बस, आता तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलं आणि आता बिना चहाची जाती का? बसा बसा, घेऊ सोबत चहा. हो हो मला बस, तू मी आलेच, 2 मिनिटात चहा ठेवून आले. चक्कू, आता आपण खूप धिंगाणा करू. आता तू पूर्ण सुट्ट्या संपेपर्यंत जाऊच नको. आपण दोघे खेळत जाऊ, खूप खूप खेळू, खूप खेळू. आणि इकडे माझी जे मित्रमैत्रिणी आहे ना, मी त्यांची पण ओळख करून देते तुला.